परमात्मने नमः। अथाष्टमोऽध्यायः। अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते। अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा, ते ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे, कर्म काय आहे, अधिभूत शब्दाने काय सांगितले आहे आणि अधिदैव कशाला म्हणतात. मग अर्जुने म्हणितले, हा हो जी अवधारिले, जे म्या पुसिले ते निरूपिजो. सांगा कवणते ब्रह्म कायसया नाम कर्म अथवा अध्यात्म काय म्हणिपे. अधिभूत ते कैसे एथ अधिदैवते कवण असे. हे उघडमी परियेसे ऐसे बोला. अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. हे मधुसूदना, येथे आधियज्ञ कोण आहे आणि तो या शरीरात कसा आहे, तसेच अंतकाळी युक्त चित्ताचे पुरुष तुम्हाला कसे जाणतात. देवा अधियज्ञ तो काई कवणपा इये देही. हे अनुमानासी काही दिठी न भरे. आणि नियता अंतःकरणी तू जाणी जसी देह प्रयाणी. ते कैसे निहे शारंग पाणी परिसवा माते. देखा धवळारी चिंतामणीचा जरी पहुडला होय दैवाचा. तरी वोसणताही बोलू तयाचा परी सोपुनवचे. तैसे अर्जुनाचिया बोलासवे आले तेची म्हणितले देवे. ते परियेसे गाबरवे जे पुसिले तुआ. किरीटी कामधेनुचा पाडा वरी कल्पतरूचा आहे मांदोडा. म्हणूनी मनोरथ सिद्धीची आचाडा तो नवलनो हे. कृष्ण कोपो निजासी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेने उपदेशु करी तो कैशा परी न पवेल. जै कृष्णची होय जे आपण तै कृष्ण होय आपुले अंतःकरण. मग संकल्पाचे आंगण वोळंगती सिद्धी. परी ऐसे जे प्रेम ते अर्जुनीची आथी निसीम. म्हणूनी तयाचे काम सदा सफळ. या कारणे श्री अनंते ते मनोगत तयाचे पुसते. होईल जाणवनी आईते वोगरूनी ठेविले. जे अपत्य थानी हुनी निगे तयाची भूकते मायेसीची लागे. एरवी ते शब्दे काय सांगे मग स्तन्य देयेरी. म्हणूनी कृपाळुआ गुरुचिया ठाई. हे नवलनो हे काही परिते असो आईका काई. जे देव बोलते जाहले. श्री भगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते. भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः. श्री भगवान म्हणाले, परम अक्षर ब्रह्म आहे. आपले स्वरूप अर्थात जीवात्मा अध्यात्म नावाने सांगितला जातो. तसेच भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे तो कर्म या नावाने संबोधिला जातो. मग म्हणितले सर्वेश्वरे जे आकारी इये खोकरे. कोंदले असत नखिरे कवणे काळी. एरवी सपूरपण तयाचे पहावे तरी शून्यची नभे स्वभावे. वरी गगनाचे निपालवे गाळूनी घेतले. जे ऐसे ही परिविरुळे ये विज्ञानाचिये खोळे. हालवले हि नगळे ते परब्रह्म. आणि आकाराचे निजालेपणे जन्मधर्माते नेणे. आकार लोपी निवणे नाही कही.
ऐशिया आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती, तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. मग गगनी जेवी निर्मळे, नेणो कैची एके वेळे, उठती घनपटळे नाना वर्णे, तैसे अमूर्ती तिये विशुद्धे, महदादिभूत भेदे, ब्रह्मांडाचे बांधे होची लागती. पै निर्विकल्पाचिये बरडी, फुटे आदि संकल्पाची विरूढी, आणि ते सवेची मोडोनिये ढोंढी ब्रह्मगोळकांच्या. तया एकैकाचे भीतरी पाहिजे, तव बीजाचाची भरिला देखिजे, माझी होतिया जातिया नेणिजे लेख जीवा. मग तया ब्रह्मगोळकांचे अंशांश, प्रसवती आदि संकल्प असमसहास, हे असो ऐसी बहुवस सृष्टी वाढे. परिदुजेन विण एकला, परब्रह्मीची संचला, अनेकत्वाचा आला पूर जैसा. तैसे समविषमत्व नेणो कैसे, वायाची चराचर रचे, पाहता प्रसवतिया योनीचे लक्ष दिसती. येरी जीवभावाची ये पालविये, काही मर्यादा करू नये, पाहिजे कवण हे आघवेविये. तव मूळ ते शून्य, म्हणूनी करता मुदल न दिसे, आणि सेखी कारणही काही नसे. माझी कार्यची आपैसे वाढो लागे, ऐसा करीते नवीन गोचरू. अव्यक्ती हा आकारू, निपजे जो व्यापारू, तया नाम कर्म. अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम्, अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर. उत्पत्ती विनाश असलेले सर्व पदार्थ अधिभूत आहेत. हिरण्यमय पुरुष अधिदैव आहे, आणि हे देहधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, या शरीरात मी वासुदेवच अंतर्यामी रूपाने अधियज्ञ आहे. आता अधिभूत जे म्हणिपे, तेही सांगो संक्षेपे, तरी होय आणि हारपे अभ्रजैसे. तैसे असते पण आहाच, नाही होई जे हे साच. जया ते रूपा आणि ती पाच पाच, मिळोनिया भूतांते अधिकरूनी असे. आणि भूत संयोगे तरी दिसे, जे वियोगा वेळे भ्रंशे नामरूपादिक. तया ते अधिभूत म्हणिजे, मग अधिदैव पुरुष जाणिजे. जेणे प्रकृतीचे भोगिजे उपार्जिले. जो चेतनेचा चक्षु, जो इंद्रिय देशींचा अध्यक्षु, जो देहास्तमानी वृक्षु संकल्प विहंगमाचा. जो परमात्माची परी दुसरा, जो अहंकार निद्रा निदसुरा. म्हणूनी स्वप्नीची आवोर बारा, संतोषे शिणे. जीव येणे नावे, जया ते आळविजे स्वभावे. ते अधिदैवत जाणावे पंचायतनींचे. आता येची शरीरग्रामी, जो शरीर भावाते उपशमी. तो अधियज्ञू एथगामी पंडुकुमरा. येर अधिदैवाधिभूत, तेही मीच कीर समस्त. परिपंधरे किडाळा मिळत, ते काय साके नोहे. तरी ते पंधरे पण न मैळे, आणि किडाळाची आही अंशान मिळे. परिजव असे तयाचे निमेळे, तव साकेची म्हणिजे. तैसे अधिभूतादि आघवे, हे अविद्येचे निपालवे. झाकले तव मानावे, वेगळे ऐसे. तेची अविद्येची जवनिका फिटे, आणि भेदभावाची अवधी तुटे. मग म्हणू एक होऊनी जरी आटे, तरी काय दोनी होती. पै केशांचा गुंडाळा, वरी ठेविली स्फटिकशिळा.
तेवरी पाहिजे डोळा तव भेदली गमती. पाठी केश परवते नेले आणि भेदले पण काय नेणो जाहाले. तरी डाक देऊनी सांदिले शिळे ते काई. नाते अखंडची आयती परिसंगे भिन्न गमली होती. ते सारिलिया मागवती जैसी का तैसी. तेवीची अहम भावो जाये तरी ऐक्यते आधीची आहे. हेची साचे जेथ होये तो अधियज्ञुमी. पैगा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज. सांगितले काजे काज मनी धरुनी. तो हा सकळ जीवांचा विसावा नैष्कर्म्य सुखाचा ठेवा. परी उघड करूनी पांडवा दाविजत असे. पहिलिया वैराग्य इंधन परिपूर्ती. इंद्रियानळी प्रदीप्ती. विषयद्रव्याची या आहुती देऊनिया. मग वज्रासन तेची उर्वी शोधूनी आधार मुद्रा बरवी. वेदिकारचे मांडवी शरीराच्या. तेथ संयमाग्नीची कुंडे इंद्रियद्रव्याचे निपवाडे. यजिजती उदंडे युक्तिघोषे. मग मन प्राण संयमू हाची हवन संपदेचा संभ्रमू. येणे संतोष विजे निर्धूमू ज्ञानानळू. ऐसेनी हे सकळ ज्ञानी समर्पे. मग ज्ञान ते ज्ञेयी हारपे. पाठी ज्ञेयची स्वरूपे निखिल उरे. तया नावगा अधियज्ञू ऐसे बोलला जव सर्वज्ञू. तव अर्जुन अतिप्राज्ञू तया पातले ते. हे जाणोनी म्हणितले देवे पार्था परिसतू आहासी बरवे. या कृष्णाची या बोलासवे येरु सुखाचा जाहाला. देखा बालकाची या धणी धाईजे. का शिष्याचे निजाहलेपणे होईजे. हे सद्गुरूची एकले जाणीजे. का प्रसवतिया म्हणूनी सात्विक भावांची मांदी. कृष्णा आंगी अर्जुना आधी. न समातसे परिबुद्धी सावरूनी देवे. मग पिकलिया सुखाचा परिमळू. का निवालिया अमृताचा कल्लोळू. तैसा कोवळा आणि सरळू बोलू बोलिला. म्हणे परिसणे याचिया राया. आईके बापा धनंजया. ऐसी जळो सरलिया माया. तेथ जाळीते तेही जळे. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम्. यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. जो पुरुष अंतकाळीही माझेच स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. यात मुळीच शंका नाही. जे आताची सांगितले होते अगा अधियज्ञ म्हणितला जयाते. जे आदींची तया माते जाणोनी अंती. ते देह झोल ऐसे मानुनी. ठेले आपण पे आपण होऊनी. जैसा मठ गगना भरुनी गगनीची असे. ये प्रतीतीची या माझ घरी. तया निश्चयाची वोवरी. आली म्हणूनी बाहेरी नभेचिसे. ऐसे सबाह्य ऐक्य संचले. मीची होऊनी असता रचिले. बाहेरी भूतांची पाचही खवले नेणताची पडिली. आता उभेया उभेपण नाही जयाचे. मा पडिलिया गहन कवण तयाचे. म्हणोनी प्रतीतीचिये पोटीचे पाणी न हाले. ते ऐक्याची आहे वोतिली. की नित्यतेची या हृदयी घातली. जैसी समरस समुद्री धुतली रुळेचिना. पै अथावी घट बुडाला. तो आत बाहेरी उदके भरला. पाठी दैवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे. ना तरी सर्पे कवच सांडिले. का उबारेने वस्त्र फेडिले तरी सांगपा काय मोडले.
अवेवा माझी तैसा आकारू हा आहाच भ्रंशे वाचूनी वस्तू ते साचलीची असे तेची बुद्धी जालिया विसकुसे कैसेनी आता म्हणूनी या परी माते अंतकाळी जाणत साते जे मोकलिती देहाते ते मीची होती एरहवी तरी साधारण उरी आदळलिया मरण जो आठवू धरी अंतःकरण तेची होईजे जैसा कवणु एकु काकुळती पळता पवनगती दुपाउली अवचिती कुहा माझी पडियेला आता तया पडणया आरवते पडण चुकवावया परवते नाही म्हणवनी तेथे पडावेची पडे ते विमृत्यूचेनी अवसरे एके जे येऊनी जीवा समोर ठाके ते होणे मग न चुके भलतया परी आणि जागता जव असिजे तव जेणे ध्याने भावना भाविजे डोळा लागत खेवो देखिजे तेची स्वप्नी यं यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं तन्तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः। हे कुंती पुत्र अर्जुना, हा मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो त्याला त्याला तो जाऊन मिळतो, कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करीत असतो। ते विजितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे तेची मरणाची ये मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणूनी सदा स्मरावे मातेची तुआ। तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य च मय्यर्पितमनो बुद्धिर्मामे वैश्यस्य संशयम्। म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर। अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मनबुद्धी अर्पण केल्यामुळे तू निसंशय मलाच मिळशील। डोळा जे देखावे कानी हन ऐकावे मनी जे भावावे बोलावे वाचे ते आत बाहेरी आघवे मीची करुणी घालावे मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे। अर्जुना ऐसे जाहालिया मग न मरिजे देह गेलिया मा संग्रामु केलिया भय काय तुझ तू मन बुद्धी साचेसी जरी माझिया स्वरूपी अर्पिसी तरी मातेची गा पावसी हे माझी भाक हेच कायिसया होये ऐसा जरी संदेहो वर्ततु आहे तरी अभ्यासूनि आदि पाहे मग नभे तरी कोपे। अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्। हे पार्था, असा नियम आहे की परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूपी योगाने युक्त दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर चिंतन करणारा मनुष्य परमप्रकाश स्वरूप दिव्य पुरुषाला म्हणजेच परमेश्वरालाच जाऊन मिळतो। येणेची अभ्यासेसी योगू चित्तासी करी पाचांगू अगा उपाय बळे पंगू पहाड ठाकी तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परम पुरुषाची मोहर लावी मग शरीर राहो अथवा जावो जे नाना गती ते पावविते ते चित्तवरील आत्मयाते मग कवण आठवी देहाते गेले की आहे पै सरितेचे नि ओघे सिंधु जळा मीनले घोघे ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहो येती ना ते समुद्रची होऊन ठेले ते विचित्ताचे चैतन्य जाहाले जेथ यातायात निमाले घनानंद जे। कविं पुराण मनुषासितार
मनोरणीयांसमनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमचिन्त्यरूप मादित्यवर्णं तमसः परस्तात्. जो पुरुष सर्वज्ञ, अनादी, सर्वांचा नियामक, सूक्ष्माहूनही अतिसूक्ष्म, सर्वांचे धारण पोषण करणारा, अतर्क्य स्वरूप, सूर्याप्रमाणे नेहमीच चेतन, प्रकाशरूप आणि अविद्येच्या अत्यंत पलीकडील अशा शुद्ध सच्चिदानंदघन परमेश्वराचे स्मरण करतो. जयाचे आकारा वीण असणे, जया जन्मना निमणे, जे आघवेची आघवेपणे देखत असे, जे गगनाहूनी जुने, जे परमाणूहुनी साने, जयाचे निसन्निधाने विश्वचळे, जे सर्वाते ययाविये, विश्व सर्व जेणे जिये, हे तुजया बिहे अचिंत्य जे, देखे वोळंबा इंगळू नचरे, तेजी तिमिर न शिरे, जे दिहाचे अंधारे चर्मचक्षुसी, सुसडा सूर्यकणांच्या राशी, जो नित्य उदो ज्ञानियांसी, अस्तमानाचे जयासी आडनाव नाही. प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम्. तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळी सुद्धा योग बलाने भुवयांच्या मध्यभागी प्राण चांगल्या रीतीने स्थापन करून मग निश्चल मनाने स्मरण करीत त्या दिव्य रूप परम पुरुष परमात्म्यालाच प्राप्त होतो. तया अव्यंगवाणेया ब्रह्मादे प्रयाणकाले प्राप्ते, जो स्थिरावले निचित्ते जाणोनी स्मरे, बाहेरी पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसोनी, जीवी सुखसूनी कर्मयोगाचे, आंतू मीनलेनी मनोधर्मे, स्वरूप प्राप्तीचे निप्रेमे, आपे आप संभ्रमे मिळावया, आकळलेनी योगे, मध्यमा मध्यमार्गे, अग्निस्थानौ निनिगे ब्रह्मरंध्रा, तेथ अचेत चित्ताचा सांगातू, आहाच वाणा दिसे मांडतू, तेथ प्राणू गगना आंतू संचरेका, परिमनाचे निस्थैर्ये धरिला, भक्तीची या भावना भरला, योगबळे आवरला सज्ज होऊनी, तो जडा जडा ते विरवतू, भृलता माझी संचरतू, जैसा घंटानादलयस्तू घंटेसीच होय, का झाकलिया घटींचा दिवा, नेणिजे काय जाहला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी, तो केवळ परब्रह्म, जया परमपुरुष ऐसे नाम, ते माझे निजधाम होऊनी ठाके. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः, यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये. वेदवेत्ते विद्वान ज्या सच्चिदानंद घनरूप परमपदाला अविनाशी म्हणतात, आसक्ती नसलेले यत्नशील संन्यासी महात्मे ज्याच्यामध्ये प्रवेश करतात, आणि ज्या परमपदाची इच्छा करणारे ब्रह्मचारी ब्रह्मचर्याचे आचरण करतात, ते परमपद मी तुला थोडक्यात सांगतो. सकळा जाणणे या जे लाणी, तिये जाणिवेची जे खाणी, तया ज्ञानियांची ये आयणी, जया ते अक्षरू म्हणिपे, चंडवाते हि न मोडे, ते गगनची की फुडे, वाचूनि जरी होईल मेहुडे, तरी उरेल कैसे, ते विजाणणे या जे आकळिले, ते जाणिवलेपणेची उमाणले, मग नेणवेची तया म्हणितले अक्षर सहजे, म्हणून वेद विदनर, म्हणती जया ते अक्षर,
जे प्रकृतीसी परमात्मरूप आणि विषयांचे विष उलंडूनी जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी आहाती देहाची या बैसोनी झाडातळी ते या परी विरक्त जयाची निरंतर वाट पाहात निष्कामासी अभिप्रेत सर्वदा जे जयाची या आवडी नगणिती ब्रह्मचर्याची साकडी निष्ठुर होऊनी बापुडी इंद्रिये करीती ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध जयाचिये थडिये वेद चुबुकळीले ठेले ते पुरुष होती जे या परी लया जाती तरी पार्था हेची स्थिती एक वेळ सांगो तेथ अर्जुने म्हणितले स्वामी हेची म्हणावया होतो पामी तव सहजे कृपा केली तुम्ही तरी बोलिजो का परी बोलावे ते अति सोहोपे तेथे म्हणितले त्रिभुवन दीपे तुझ काय नेणो संक्षेपे सांगेन ऐक तरी मनाया बाहेरिलीकडे यावयाची साविया सवे मोडे हे हृदयाची या डोही बुडे तैसे कीजे सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्याधायात्मनः प्राण मा स्थितो योगधारणाम् सर्व इंद्रियांची द्वारे अडवून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून नंतर जिंकलेल्या मनाने प्राण मस्तकात स्थापन करून परमात्म संबंधी योगधारणेत स्थिर होऊन परी हे तरीच घडे जरी संयमाची अखंडे सर्वद्वारी कवाडे कळासती तरी सहजे मन कोंडले हृदयीची असेल उगले जैसे करचरणी मोडले परिवरून संडी तैसे चित्त राहिलिया पांडवा प्राणांचा प्रणवुची करावा मग अनुवृत्ती पंथे आणावा मूर्ध्नीवरी तेथ आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे जव मात्रात्रय मावळे अर्धबिंबी तववरी तो समीरू निराळी कीजे स्थिरू मग लग्नी जेवी ओंकारू बिंबीच विलसे ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम् जो पुरुष ओम या एक अक्षर रूप ब्रह्माचा उच्चार करीत आणि त्याचे अर्थस्वरूप निर्गुण ब्रह्म जो मी त्याचे चिंतन करीत देह टाकून जातो तो परमगतीला प्राप्त होतो तैसे ओम हे स्मरो सरे आणि तेथे प्राणू पुरे मग प्रणवांती उरे पूर्ण घनजे म्हणौनी प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म जो माझे स्वरूप परम स्मरत शांता या परित्यजी देहाते तो त्रिशुद्धी पावे माते जया पावणया परवते आणिक पावणे नाही तेथ अर्जुना जरी विपाये तुझ्या जीवी हन ऐसे जाये नाहे स्मरण मग होये काय सयावरी अंती इंद्रिया अनुघड पडलिया जीविताचे सुख बुडालिया आंतु बाहेरी उघडलिया मृत्युचिन्हे ते वेळी बैसावेची कवणे मग कवण निरोधी करणे तेथ काह्याचे अंतःकरणे प्रणव स्मरावा तरी गा ऐशिया हो ध्वनी झणे थारा देशी हो मनी पैनित्य सेविलामी निदानी सेवकु होय अनन्यतेताः सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः हे अर्जुना जो पुरुष माझ्या ठिकाणी अनन्यचित्त होऊन नेहमी मद पुरुषोत्तमाचे स्मरण करतो त्या नित्य माझ्याशी युक्त असलेल्या योग्याला मी सहज प्राप्त होणारा आहे
मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमांगताः. परमसिद्धी मिळविलेले महात्मे एकदा मला प्राप्त झाल्यावर दुःखांचे आगर असलेल्या क्षणभंगूर पुनर्जन्माला जात नाहीत. जे विषयांसी तिळांजळी देऊनी प्रवृत्तीवरी निगड वाऊनी माते हृदयी सुनी भोगिताती परिभोगितया आराणुका भेटणे नाही क्षुधादिका तेथचक्षुरादिरंका कवण पाडू ऐसे निरंतर एकवटले जे अंतःकरणी मजशी लिगटले मीची होऊनी आटले उपासिती तया देहावसान जे पावे तैतिही माते स्मरावे मग म्या जरी पावावे तरी उपस्थिते कायसी पैरंकु एक आडलेपणी काकुळती धावगा धाव म्हणे तरी तयाची एक ग्लानी धावणे काय न घडे मज आणि भक्ताही तेची दशा तरी भक्तीचा सोसु कायसा म्हणूनी हा ध्वनी ऐसा नवा खाणावा तिही जे वेळी मी स्मरावा ते वेळी स्मरला की पावावा तो आभारूही जीवा साहवेचिना ते ऋणवैपण देखोनी आंगी तीर्णत्वा लागी भक्तांची या तनुत्यागी परिचर्या करी देह वैकल्याचा वारा झणेला गेलया सुकुमारा म्हणूनी आत्मबोधाची या पांजिरा सुये तया ते वरी आपुलिया स्मरणाची उवाईली हीव ऐसी करी सावली ऐसेनी नित्य बुद्धी संचली मी आणि तया ते म्हणून देहांतीचे साकडे माझिया काहीची न पडे मी आपुलिया ते आपुलीकडे सुखेची आणि वरचील देहाची गवसणी फेडुनी आहाच अहंकाराचे रज झाडुनी शुद्ध वासना निवडुनी आपण पा मेळवी आणि भक्ता तरी देही विशेष एकवंकीचा ठावो नाही म्हणूनी अव्हेरू करिता काही वियोगु ऐसा न वाटे ना तरी देहांतीची मिया यावे मग आपण पे याते न्यावे हेही नाही स्वभावे जे आधीची मज मीनले येरी शरीराची या सलिली असते पण हे सावली वाचूनी चंद्रिका ते ठेली चंद्रीच आहे ऐसे जे नित्ययुक्त तयांसी सुलभमी सतत म्हणूनी देहांती निश्चित मीची होती मग क्लेश तरुची वाडी जे तापत्रयाग्नीची सगडी ते मृत्युका कासी कुरोडी सांडिली आहे जे दैन्याचे दुभते जे महाभयाते वाढविते जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल जे दुर्मतीचे मूळ जे कुकर्माचे फळ जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची जे संसाराचे बैसणे जे विकारांचे उद्याने जे सकळ रोगांचे भाणे वाढिले आहे जे काळाचा खिचू उशिटा जे आशेचा अंगवठा जन्ममरणाचा बोलिवटा स्वभावे जे भुलीचे भरीव विकल्पाचे वोतीव किंबहुना पेव विंचुवांचे जे व्याघ्राचे क्षेत्र जे पण्यांगनेचे मैत्र जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित जे लावेचा कळवळा निवालिया विशोधकाचा गळाळा जे विश्वासु अंगवळा संवचोराचा जे कोढियाचे खेव जे काळ सर्पाचे मार्दव गोरियेचे स्वभाव गायन जे वैर्याचा पाहुणेरू
जे दुर्जनाचा आदरू, हे असो जे सागरू अनर्थाचा, जे स्वप्नी देखिले स्वप्न, जे मृगजळे सासिन्नले वन, जे धूम्ररजांचे गगन ओतले आहे, ऐसे जे हे शरीर, ते तेन पवतीची पुढती नर, जे होऊन ठेले अपार स्वरूप माझे. आ ब्रह्म भुवनाल्लोका पुनरावर्तिनोऽर्जुन, मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावर्ती आहेत, परंतु हे कुंतीपुत्रा, मला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही, कारण मी कालातीत आहे आणि हे सर्व ब्रह्मादिकांचे लोक कालाने मर्यादित असल्याने अनित्य आहेत. एरवी ब्रह्मपणाची ये भडसे, न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे, परी निवटलियाचे जैसे पोट न दुखे, ना तरीचे इलिया नंतरे, न बुडिजे स्वप्नींचे नि महापुरे, तेवी माते पावले ते संसारे लिंपतीची ना. एरवी जगदाकाराचे सिरे, जे चिरस्थायी यांचे धुरे, ब्रह्मभुवन गाचवरे लोकाचळाचे, जिये गावींचा पहारू दिवोवरी, एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी, विळोनी पांती उठी एकसरी 14 जणांची. सहस्रयुगपर्यंत महर्यद्ब्रह्मणो विदुः, रात्रिं युगसहस्रान्तां ते होरात्रविदो जनाः. ब्रह्मदेवाचा एक दिवस 1000 चतुर्युगांचा असून रात्र ही 1000 चतुर्युगांची असते. जे योगी हे तत्वतः जाणतात ते काळाचे स्वरूप जाणणारे होत. जै चौकडिया सहस्र जाये, तै ठाये ठावो विळुची होये, आणि तैसेची सहस्रवरिये पाहे रात्री जेथ. ये वढे अहोरात्र जेथींचे, तेणे न लोटती जे भाग्याचे, देखती ते स्वर्गींचे चिरंजीव. येरा सुरगणांची नवाई, विशेष सांगावी येथ काही, मुद्दल इंद्राची दशा पाही, जे दिहाचे 14. परिब्रह्मयाची याही 8 पाहाराते, आपुलिया डोळा देखते, जे आहा तिगातयाते अहोरात्र विद म्हणिपे. अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे, रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैव अव्यक्तसंज्ञके. सर्व चराचर भूतसमुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी अव्यक्तापासून म्हणजेच ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतात, आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या आरंभी त्या अव्यक्त नावाच्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरात विलीन होतात. भूतग्रामस्य एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते, रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यहरागमे. हे पार्था, तोच हा भूतसमुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे रात्रीच्या आरंभी विलीन होतो व दिवसाच्या आरंभी पुन्हा उत्पन्न होतो. तये ब्रह्मभुवनी दिवसे पाहे, ते वेळी गणना केही न समाये, ऐसे अव्यक्ताचे होये व्यक्त विश्व. पुढती दिहाची चौपाहारी फिटे, आणि हा आकार समुद्र आटे, पाठी तैसाची मग पहाटे भरो लागे. शारदीयेचिये प्रवेशी, अभ्रे जिरती आकाशी, मग ग्रीष्मांती जैशी निगती पुढती. तैशी ब्रह्मदिनाचिये आदी, हे भूतसृष्टीची मांदी, मिळे जव सहस्रावधी निमित्त पुरे. पाठी रात्रीचा अवसरू होये, आणि विश्व अव्यक्ती लया जाये, तोही युग सहस्त्र मोटका पाहे, आणि तैसे चिरचे. हे सांगावया काय उपपत्ती, जे जगाचा प्रळयो आणि संभूती, ये ब्रह्मभुवनींची या होती अहोरात्रा माझी.
कैसे थोरिवेचे मान पाहे पा, तो सृष्टीबीजाचा साटोपा, परी पुनरावृत्तीची या मापा, शीग जाहाला. एरहवी त्रैलोक्य हे धनुर्धरा, तिये गावींचा गा पसारा, तो हा दिनोदयी एकसरा, मांड तू असे. पाठी रात्रींचा समोपावे, आणि आपैसाची साठवे, म्हणिये जेथींचे जेथ स्वभावे, साम्यासिये. जैसे वृक्षपण बीजासी आले, की मेघ हे गगन जाहाले, तैसे अनेकत्व जेथ सामावले, ते साम्य म्हणिपे. परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः, यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. त्या अव्यक्ताहून फार पलीकडचा दुसरा अर्थात विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव आहे, तो परमदिव्य पुरुष सर्व भूते नाहीशी झाली तरी नाहीसा होत नाही. तेथ समविषम न दिसे काही, म्हणोनी भूते हे भाष नाही. जेवी दूधची जाहालिया दही, नामरूप जाय, तेवी आकार लोपा सरिसे, जगाचे जगपण भ्रंशे. परिजेथे जाहाले ते जैसे, तैसेची असे. तैतया नाव सहज अव्यक्त, आणि आकारा वेळी तेची व्यक्त. हे एकास्तव एक सूचित, एरहवी दोनी नाही. जैसे आटलिया रूपे, आटले पण ते खोटी म्हणिपे. पुढती तो घनाकारू हारपे, जे वेळी अलंकार होती. ही दोही जैशी होणी, एकी साक्षीभूत सुवर्णी. तैसी व्यक्ता व्यक्ताची कडसणी, वस्तूच्या ठाई. ते तरी व्यक्तना अव्यक्त, नित्यना नाशवंत. या दोही भावा अतीत, अनादिसिद्ध. जे हे विश्वची होऊनी असे, परी विश्वपण नासिले निन्न नासे. अक्षरे पुसिल्या न पुसे, अर्थु जैसा. पाहे पातरंग तरी होत जात, परितेथ उदकते अखंड असत. तेवी भूता भावी न नाशत, अविनाशजे. ना तरी आटतिये अलंकारी, नाटते कनक असे जयापरी. तेवी मरतिये जीवाकारी, अमरजे आहे. अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमांगतिं, यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. त्याला अव्यक्त अक्षर असे म्हणतात. त्यालाच श्रेष्ठ गती म्हणतात. ज्या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झाल्यावर मनुष्य परत येत नाही, ते माझे सर्वश्रेष्ठ स्थान होय. पुरुषस्य परः पार्थ, भक्त्या लभ्यस्त्वनन्यया. यस्यान्तस्थानि भूतानि, येन सर्वमिदं ततम्. हे पार्था, ज्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व भूते आहेत आणि ज्या सच्चिदानंद घन परमात्म्याने हे सर्व जग व्यापले आहे, तो सनातन अव्यक्त परमपुरुष अनन्य भक्तीनेच प्राप्त होणारा आहे. जया ते अव्यक्त म्हणो ये कोडे, म्हणता स्तुती हे ऐसे नावडे. जे मना बुद्धी न सापडे, म्हणवनिया. आणि आकारा आलिया जयाचे, निराकारपण न वचे. आकार लोपे न विसंसे, नित्यतागा. म्हणवनी अक्षर जे म्हणिजे, तेवींची म्हणता बोधूही उपजे. जया परवता पैसून देखिजे, या नाम परमगती. परी आघवा इही देहपुरी, आहे निजेलियाचे परी. जे व्यापारू करवी ना करी, म्हणवनिया. एरहवी जे शारीर चेष्टा, त्या माझी एकही न ठकेगा सुभटा. दाही इंद्रियांची या वाटा, वाहतची आहाती. उकलूनी विषयांचा पेटा, होत मनाचा चोहटा. तो सुख दुःखाचा राजवाटा, भीतराही पावे. परिरावो पहुडलिया सुखे,
जैसा देशींचा व्यापारू नठके प्रजा आपुलालेनी अभिलाखे करीतची असती तैसे बुद्धीचे हन जाणणे कामनाचे घेणे देणे इंद्रियाचे करणे स्फुरणवायूचे हे देहक्रिया आघवी न करविता होय बरवी जैसा न चालविते निरवी लोकु चाले अर्जुना तया परी सुतला ऐसा आहे शरीरी म्हणूनी पुरुषुगा अवधारी म्हणिपे जयाते आणि प्रकृती पतिव्रते पडिला एक पत्नी व्रते येणे हि कारणे जयाते पुरुषू म्हणो ये पै वेदाचे बहुवसपण देखे चिना जयाचे आंगण हे गगनाचे पांघरुण होय देखा ऐसे जाणून योगीश्वर जयाते म्हणती परात्पर जे अनन्य गतीचे घर गिवसीतये जे तनुवाच्या चित्ते नाईकती दुजिये गोष्टी ते तया एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे हे त्रैलोक्यची पुरुषोत्तमू ऐसा साच जयाचा मनोधर्मू तया आस्तिकाचा आश्रमू पांडवागा जे निगर्वाचे गौरव जे निर्गुणाची जाणीव जे सुखाची राणीव निराशांसी जे संतोषया वाढिले ताट जे अचिंता अनाथांचे मायपोट भक्तीसी उजू वाट जया गावा हे एकैक सांगो निवाया काय फार करू धनंजया पै गेलिया जया ठाया तो ठावोची होईजे हिवाचिया झुळुका जैसे हिवची पडे उष्णोदका का समोर जालिया अर्का तमची प्रकाशु होय तैसा संसारू जया गावा गेला सांता पांडवा होऊनी ठाके आघवा मोक्षाचाची तरी अग्नी माजी आले जैसे इंधनची अग्नी जहाले पाठीन निवडेची काही केले काष्ठपण ना तरी साखरेचा माघवता बुद्धिमंतपणे ही करिता परी उसनभे पंडुसुता जिया परी लोहाचे कनक जाहले हे एके परिसेची केले आता आणिक कैसे ते गेले लोहत्व आणि म्हणूनी तूप होऊनी माघवते जेवी दूधपणा नयेची निरुते तेवी पावोनिया जयाते पुनरावृत्ती नाही ते माझे परम साचोकारे निजधाम हे आंतुवट तुझ वर्म दाविजत असे यत्र काले त्वनावृत्ती मा वृत्तिं चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. हे अर्जुना, ज्या काळी शरीराचा त्याग करून गेलेले योगी परत जन्माला न येणाऱ्या गतीला प्राप्त होतात आणि ज्या काळी गेलेले परत जन्माला येणाऱ्या गतीला प्राप्त होतात तो काळ अर्थात 2 मार्ग मी सांगेन. तेवीची आणिके ही एके प्रकारे हे जाणता आहे सोपारे तरी देह सांडितेनी अवसरे जेथ मिळती योगी अथवा अवचटे ऐसे घडे जे अनवसरे देह सांडे तरी माघवते येणे घडे देहासीची म्हणूनी काळशुद्धी जरी देह ठेविती तरी ठेवित खेवी ब्रह्मची होती एरवी अकाळी तरी येती संसारा पुढती तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती ये दोन्ही अवसरा आधीन आहाती तोची अवसरू तुझ प्रती प्रसंगे सांगो तरी ऐके गा सुभटा पातलिया मरणाचा माजीवटा पाचई आपुलालिया वाटा निघती अंती ऐसा वरी पडिला प्रयाण काळी बुद्धी ते भ्रमून गिळी स्मृती नभे आंधळी न मरे मन हा चेतना वर्गू आघवा मरणी दिसे टवटवा
परी अनुभविलिया ब्रह्मभावा गवसणी होऊनी ऐसा सावध हा समवावो आणि निर्वाण वेरी निर्वाहो हे तरीच घडे जरी सावावो अग्नीचा आथी पहा पावारेने का उदके जै दिवियाचे दिवे पण झाके तै असतीच काय देखे दिठी आपुली तैसे देहांतीचे निविषमवाते देह आत बाहेरी श्लेष्मा आणते तै विझोनी जाय उजिते अग्नीचे ते वेळी प्राणासी प्राणू नाही तेथ बुद्धी असोनी करील काई म्हणूनी अग्नी विण देही चेतना न थारे अगा देहींचा अग्नी जरी गेला तरी देह नभे चिखलू बोला वाया आयुष्य वेळू आपुला आंधारे गिवसी आणि मागील स्मरण आघवे ते तेणे अवसरे सांभाळावे मग देह त्यजूनी मिळावे स्वरूपी की तवतया श्लेष्माचे चिखली चेतनाची बुडोनी गेली तेथ मागिली पुढिली हे ठेली आठवण सहजे म्हणूनी आधी अभ्यासु जो केला तो मरण न येताची निमोनी गेला जैसे ठेवणे न दिसता मालवला दीपू हातींचा आता असो हे सकळ जाणपा ज्ञानासी अग्निमूळ तया अग्नीचे प्रयाणी बळ संपूर्ण आथी अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणम् तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता आहे, दिवसाची अभिमानी देवता आहे, शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आहे आणि उत्तरायणाच्या 6 महिन्यांची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मेल्यावर गेलेले ब्रह्मज्ञानी योगी वरील देवतांकडून क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात. आत अग्नी ज्योतीचा प्रकाशू बाहेरी शुक्ल पक्षू आणि दिवसू आणि सामाजी मासू उत्तरायण ऐशिया समयोगाची निरुती लाहोनी जे देह ठेविती ते ब्रह्मची होती ब्रह्मविद अवधारी गा धनुर्धरा येथवरी सामर्थ्य यया अवसरा तेवीची हा उजू मार्ग स्वपुरा यावया पै एथ अग्नी हे पहिले पायतरे ज्योतिर्मय हे दुसरे दिवस जाणे तिसरे चौथे शुक्ल पक्ष आणि सामास उत्तरायण ते वरची लगा सोपान येणे सायुज्य सिद्धी सदन पावती योगी हा उत्तम काळू जाणीजे याते अर्चिरा मार्गू म्हणिजे आता अकाळू तोही सहजे सांगेन आईक. धूमो रात्रिस्तथा कृष्णस् षण्मासा दक्षिणायणम् तत्र चांद्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. ज्या मार्गात धुराची अभिमानी देवता आहे, रात्रीची अभिमानी देवता आहे, कृष्ण पक्षाची अभिमानी देवता आहे आणि दक्षिणायणाच्या 6 महिन्यांची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मेल्यावर गेलेला सकाम कर्म करणारा योगी वरील देवतांकडून नेला जातो. पुढे तो चंद्र तेजाला प्राप्त होऊन स्वर्गात आपल्या शुभकर्मांची फळे भोगून परत येतो. तरी प्रयाणाची या अवसरे वातश्लेष्मा सुभरे तेणे अंतःकरणी आंधारे कोंदले ठाके सर्वेंद्रिया लाकुड पडे स्मृती भ्रमा माजी बुडे मन होय वेडे कोंडे प्राण अग्नीचे अग्निपण जाये मग तो धूमची अवघा होये तेणे चेतना गिवसिली ठाये शरीरीची जैसे चंद्रा आड आभाळ सदट दाटे सजळ मग गडदना उजाळ ऐसे झावळे होय कामरे ना सावध ऐसे जीवितासी पडे स्तब्ध आयुष्य मरणाची मर्याद वेळ उठाकी ऐसी मनबुद्धी करणी सभोवती धूमाकुळाची कोंडणी
तेथ जन्मे जोडलिये वाहणी युगची बुडे हागा हातीचे जे वेळी जाये ते वेळी आणिका लाभाची गोठीके आहे म्हणूनी प्रयाणी तव होये ये तुली दशा ऐशी देहा आंतू स्थिती बाहेरी कृष्ण पक्षुवरी राती आणि सामासही वोडवती दक्षिणायन ये पुनरावृत्तीची घराणी आघवी एकवटती जयाचिया प्रयाणी तो स्वरूप सिद्धीची कहाणी कैसेनी आईके ऐसा जयाचा देह पडे तया योगी म्हणूनी चंद्रवरी जाणे घडे मग तेथूनी मागुता बहुडे संसाराये आम्ही अकाळू जो पांडवा म्हणितला तो हा जाणावा आणि हाची धूम्रमार्गु गावा पुनरावृत्तीचिया येरतो अर्चिरा मार्गू तो वसता आणि असलगू साविया स्वस्त चांगू निवृत्तीवरी शुक्ल कृष्णे गती हेते जगत शाश्वते मते एकया यात्यनावृत्ती मन्यया वर्तते पुनः. कारण जगाचे हे दोन प्रकारचे शुक्ल आणि कृष्ण अर्थात देवयान आणि पितृयान मार्ग सनातन मानले गेले आहेत. यांतील ज्या मार्गाने गेले असता परत यावे लागत नाही अशा मार्गाने गेलेला त्या परमगतीला प्राप्त होतो आणि दुसऱ्या मार्गाने गेलेला पुन्हा परत येतो म्हणजेच जन्ममृत्यूला प्राप्त होतो. ऐशिया अनादी या दोन्ही वाटा एकी उजू एकी अव्हाटा म्हणूनी बुद्धिपूर्वक सुभटा दाविलिया तुझ काजे मार्गा मार्ग देखावे साच लटिके ओळखावे हिताहित जाणावे हिताची लागी पाहे पानाव देखता बरवी कोणी आड घाली काय अथावी का सुपंथ जाणवनिया अडवी रिगवत असे जो विष अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके तेवी जो उजू वाट देखे तो अभाटा नवचे म्हणूनी पुढे पारखावे खरे कुडे पारखिले तरी न पडे अनवसरे कही एरहवी देहांती थोर विषम या मार्गाचे आहे संभ्रम जन्मे अभ्यासलियाचे हनकाम जाई लवाया जरी अर्चिरा मार्गु चुकलिया अवचटे धूम्रपंथे पडलिया तरी संसार पांथी जुंतलिया भवतची असावे हे सायास देखोनी मोठे आता कैसे निपा एक वेळ फिटे म्हणूनी योग मार्गू गोमटे शोधिले दोन्ही तव एके ब्रह्मत्वा जाईजे आणि एके पुनरावृत्ती येईजे परिदैवगत्या जो लाहिजे देहांती जेणे नैते श्रुती पार्थ जानन् योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. हे पार्था, अशा रीतीने या दोन मार्गांना तत्वतः जाणल्यावर कोणीही योगी मोह पावत नाही. म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी समबुद्धी रूप योगाने युक्त हो, अर्थात नेहमी माझ्या प्राप्तीसाठी साधन करणारा हो. ते वेळी म्हणितले हे नव्हे वाया अवचटे काय पावे देहत्यजूनी वस्तु होवावे मार्गे चिकी तरी आता देह असो अथवा जावो आम्ही तो केवळ वस्तूची आहो काजे दोरी सर्पत्व वावो दोरा चिकडुनी मज तरंगपण असे की नसे ऐसे हे उदकासी कही प्रतिभासे ते भल तेव्हा जैसे तैसे उदकची की तरंगाकारे न जन्मेची ना तरंग लोपे न निमेची ते विदेही जे देहेची वस्तु जाहले आता शरीराचे तयाची ठाई आडनावही उरले नाही तरी कोणे काळे काई निमेते पाहे पा मग मार्गाते कासया शोधावे कोणे कोठुनी के जावे
जरी देशकालादि आघवे आपणची असे आणि हा गा घटू जे वेळी फुटे ते वेळी तेथींचे आकाश लागे नीट वाटे वाटा लागे तरी गगना भेटे एरहवी चुके पाहे पा ऐसे हन आहे की तो आकारूची जाये येर गगन ते गगनीची आहे घटत्वाही आधी ऐसिया बोधाचे निसुरवाडे मार्गा मार्गाचे साकडे तया सोहम सिद्धान पडे योगियांसी या कारणे पंडुसुता तुमा हो आवे योगयुक्ता ये तुलेनी सर्व काळी साम्यता आपैसया होईल मग भलतेथ भलते व्हा देह असो अथवा जावा परि अबंधा नित्य ब्रह्म भावा विघडू नाही तो कल्पादि जन्मा नागवे कल्पांती मरणे नाप्लवे माजी स्वर्ग संसाराचे निलाघवे झकवेना येणे बोधे जो योगी होये तयासीची या बोधाचे नीटपण आहे काजे भोगाते पेलू निपाये निजरूपाये पैगा इंद्रादिका देवा जया सर्वस्वे गाजती राणीवा ते सांडणे मानूनि पांडवा डावली जो वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नामाष्टमोऽध्यायः। योगी पुरुष या रहस्याला तत्वतः जाणून वेदांचे पठन यज्ञ तप दान इत्यादी करण्याचे जे पुण्यफल सांगितले आहे त्या सर्वाला निसंशय ओलांडून जातो आणि सनातन परमपदाला पोहोचतो। जरी वेदाध्ययनाचे झाले अथवा यज्ञाचे शेतची पिकले का तपोदानांचे जोडले सर्वस्व हनजे तया आघवयाची पुण्याचा मळा भारू आंतौनी जयाये फळा जे परब्रह्मा निर्मळा सांटी नसरे जे नित्यानंदाचे निमाने उपमेचा कांटाळा न दिसे साने पहा पा वेद यज्ञादी साधने जया सुखा जे विटे नासरे भोगी तयाचे निपवाडे पुरे पुढती महासुखाचे सोयरे भावंडची ऐसे दृष्टीचे निसुखपणे जयासी अदृष्टाचे बैसणे जे शतमखी ही आंगवणे नोहेची एका तया ते योगीश्वर अलौकिके दिठीचे निहात तुके अनुमानती कौतुके तव हळुवट आवडे मग तया सुखाची किरीटी करुनिया गा पाऊटी परब्रह्माची ये पाठी आरूढती ऐसे चराचरैक भाग्य जे ब्रह्मेशा आराधना योग्य योगियांचे भोग्य भोगधन जे जो सकळ कळांची कळा जो परमानंदाचा पुतळा जो जीवाचा जिव्हाळा विश्वाचिया जो सर्वज्ञतेचा बोलावा जो यादव कुळीचा कुळदिवा तो श्रीकृष्णजी पांडवा प्रति बोलिला ऐसा कुरुक्षेत्रींचा वृत्तांतू संजयो रायासी असे सांगतू तेची परियेसा पुढारी मातू ज्ञानदेव म्हणे इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां अष्टमोऽध्यायः।